पूर्वी भावे घेभरारीमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण क्रॉप टॉपचं पेअरिंग स्कर्ट बरोबर कसं करता येईल याबद्दल काही टिप्स घेणार आहोत आणि त्याचबरोबर एक अतिशय हेल्दी रेसिपी पाहूया। सुरुवात करूया या एपिसोडला। गेली 1.5-2 वर्ष आपण क्रॉप टॉपचा ट्रेंड पाहतोय। आधी आपण जीन्सवर क्रॉप टॉप्स घालत होतो, नंतर हे क्रॉप टॉप स्कर्ट बरोबर पेअर केले जाऊ लागले। आता सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि यामध्ये लेहंग्यासारख्या विविध पद्धतीच्या पोशाखांना आपण नक्कीच प्राधान्य देतो, पण यामध्ये जर तुम्हाला थोडासा कॅज्युअल आउटलुक हवा असेल तर त्यासाठी तुम्ही क्रॉप टॉप आणि लॉंग स्कर्ट असंही कॉम्बिनेशन करू शकता। याबद्दलच मृण्मयी आपल्याला टिप्स देते। हल्ली लेहंगा चोलीच्या ऐवजी तुम्ही स्कर्ट आणि क्रॉप टॉप घालू शकता आणि ह्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळी कापडही सिलेक्ट करू शकता। आता ह्याच्यामध्ये साधं अगदी स्कर्टचं कापड तुम्ही कॉटन मलमलचं घेतलं तर त्याच्याच प्रिंटचं किंवा त्याच्याच लुकचं तुम्ही कापड घेऊन क्रॉप टॉप करू शकता आणि लेहंगा इतकंच ड्रेसी दिसू शकता। असाच एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवतेय। हे साधं मलमलचं कापड आहे। हल्ली मलमलची एम्ब्रॉयडरी केलेली कापडं बाजारामध्ये उपलब्ध आहेत। तुमच्या बजेट आणि ओकेजनच्या अनुषंगाने तुम्ही ते कापड सिलेक्ट करू शकता। असंच तुम्ही प्रिंट मध्ये सुद्धा करू शकता। जर कमी खर्चामध्ये तुम्हाला असा क्रॉप टॉप आणि स्कर्ट करायचा असेल तर तुम्ही प्रिंटेड कापडाचा वापर करू शकता। एकाच प्रकारचं प्रिंट 2 वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्ही सिलेक्ट करून एकाचा टॉप आणि एकाचा स्कर्ट हा कॉन्सेप्ट तुम्ही करू शकता। हे कॉटनचं जे मलमलचं कापड आहे याला मी मुद्दाम कळ्या दिल्या आहेत, कारण मलमल हे सॉफ्ट कापड असतं, याचा फॉल येणार नाही। याला घेर देण्यासाठी म्हणून मी या कापडाचा मी अशा कळ्यांचा स्कर्ट केलेला आहे आणि त्याच्यावरती हा लॉंग टॉप दिलाय, क्रॉप टॉप, ज्याच्यानी थोडा ड्रेसी लुक येईल। याला बोटनेक केला आहे। तुम्ही जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर थोडासा याला छोटा एक कीहोल देऊ शकता। तुम्हाला हे अजिबात असं ओपन नको असेल तर तुम्ही याला हाफ कॉलर, स्टँड कॉलर देऊन तुम्ही याचा कट करू शकता। तुम्हाला जर फ्रंट ओपन हवं असेल तर तुम्ही इथे थोडंसं छोटं ओपनिंग देऊन इथे छोट्या पोटली बटन देऊन किंवा बटन देऊन सुद्धा तुम्ही तुमचा टॉपचं डिझाईन करू शकता। ह्याच्यामध्ये रंगाचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे। तुमच्या स्किन टोन प्रमाणे आणि ओकेजन प्रमाणे रंग सिलेक्ट करा आणि त्या हिशोबाने तुमचे हे कॉम्बिनेशन्स तुम्ही सिलेक्ट करा। सेफ कॉम्बिनेशन्स जर घेतले तर तुम्ही कधीच चुकीचे होऊ शकणार नाहीत। ब्लू रेड, ब्लू मरून किंवा तुम्हाला हवे असेल सध्याच्या पेस्टल शेड प्रमाणे लाईट म्हणजे पिस्ता ग्रीन आणि पीच, हे कॉम्बिनेशन्स जी आहेत ही स्टँडर्ड कॉम्बिनेशन्स आहेत। याच्यामध्ये तुम्ही चुकू नाही शकत। फक्त प्रिंट खूप मोठं नाही ना आणि आपल्या हाईट आणि बॉडी टाईपच्या अनुषंगाने आहे ना याचा विचार करा आणि पैसे जास्त न टाकता स्मार्ट असा हा एक ड्रेसी क्रॉप टॉप आणि हा लेहंगा सारखा दिसणारा लॉंग स्कर्ट तुम्ही या लग्नाच्या सीझनला स्वतःसाठी बनवू शकता।